अलीकडच्या काळात गुन्ह्याचं प्रमाण तर वाढलंच आहे, पण गुन्ह्यांचे प्रकारही अनपेक्षित आणि विचित्र होऊ लागलेले आहेत. कुणाचे कोणाशी अनैतिक संबंध असू शकतील, कोण कुणाची हत्या करेल याला काही नेमच उरलेला नाहीये. ही घटना घडली आहे सप्टेंबर 2023 मध्ये. गुजरातच्या खेडा जिल्ह्यात ही घटना घडली होती. 2 लाख रुपयांसाठी सुनेनं आपल्या सासऱ्याची हत्या केली आहे. त्यापुढची गोष्ट म्हणजे तिचे आणि सासऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं. घराच्या बाहेर एका प्रायव्हेट रूममध्ये ते एकमेकांशी संबंध ठेवायचे. त्यासाठी सासरे तिला पैसेही द्यायचे. फेसबुकच्या माध्यमातून सून अन्य एका युवकाच्या संपर्कात आली. त्यानं तिला परदेशात नेण्याचं आमिष दाखवलं. त्यासाठी तिला 2 लाख रुपयांची गरज होती. ते तिला मिळाले नाहीत. त्यामुळे सुनेनं सासऱ्याचे प्रायव्हेट पार्ट कापून सासऱ्याची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केलेली आहे. खेडा जिल्ह्याच्या डाकोर भागातले जगदीश शर्मा 3 दिवसांपासून त्यावेळी बेपत्ता होते. सर्वांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मोठा मुलगा विजयभाई शर्मा याच्यासह काही जण शोध घेत होते. त्याचवेळी त्यांना ही प्रायव्हेट खोली दिसली आणि तिथं कुलूप लावल्याचं देखील दिसलं. मात्र कुलूप तोडल्यानंतर जगदीश यांचा नग्न अवस्थेतील विच्छिन्न झालेला मृतदेह सापडला. तातडीने पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी मृतदेह लॅबला पाठवला. डोका आणि प्रायव्हेट पार्टला मोठी जखम झाल्यानं मृत्यू झाल्याचं तपासात निष्पन्न झालं. दरम्यान विजयभाई यांनी आपल्या धाकट्या भावाची पत्नी मनीषा शर्मा हिच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. त्यातून जे सत्य समोर आलं त्यानं सर्वांनाच हादरवून सोडलं. मनीषानं आपला गुन्हा कबूल केला. तिनं सांगितलं की सासरे जगदीशभाई यांच्याशी ती अनेकदा अनैतिक संबंध ठेवायची. त्या बदल्यात सासरे तिला पैसे द्यायचे. महिन्याभरापूर्वी तिची फेसबुकवर एकाशी ओळख झाली. त्याने तिला परदेशी जाण्याचं स्वप्न दाखवलं. त्यासाठी तिला 2 लाख रुपयांची गरज होती. सासऱ्यांकडे मागितल्यावर त्यांनी तिला नकार दिला. त्यामुळे मनीषा रागावली आणि तिने हत्येचा प्लॅन रचवला. त्यानुसार ती सासऱ्यांसह प्रायव्हेट रूममध्ये गेली. शारीरिक संबंध ठेवताना तिनं सासऱ्यांच्या प्रायव्हेट पार्टवर हत्यारानं वार केला आणि थंड डोक्यानं त्यांच्या डोक्यावरही वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर ती बाहेर आली आणि घराला कुलूप लावून पुन्हा कुटुंबासोबत काही घडलंच नाही अशा रीतीनं ती राहू लागली. 3 दिवस जगदीशभाई घरी आली नाहीत. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या त्यांच्या मोठ्या मुलानं राजस्थानमधल्या आपल्या नातेवाईकांकडे चौकशी केली. मनीषा स्वतः देखील त्यांना शोधण्याच्या कामात सहभागी झाली. ते कुठेच सापडले नाहीत. शेवटी प्रायव्हेट रूममध्ये गेल्यानंतर त्यांना मृतदेह सापडला. नात्यात कलंक लावणारी ही सून आता पोलिसांच्या ताब्यात आहे.